कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो हापूस आंबा, काजू आणि कोकम। मात्र आता कोकणातील शेतीत एका नव्या प्रयोगाची यशस्वी नांदी होताना दिसतेय। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वेरळ येथील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी थेट सफरचंद लागवडीचा यशस्वी प्रयोग करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। विशेष म्हणजे थंड हवामानासाठी ओळखले जाणारे सफरचंद आता कोकणातील उष्ण वातावरणात देखील वाढताना आणि फळधारणा करताना दिसत आहे। अप्पा कदम यांनी आपल्या शेतात ॲना या उष्ण प्रदेशासाठी उपयुक्त असलेल्या सफरचंद जातीची 100हून अधिक झाडे लावली आहेत। या झाडांना सध्या लहान सफरचंदे आली असून त्यांची वाढ समाधानकारक होत आहे। हवामान बदलाचा फटका कोकणातील पारंपरिक आंबा उत्पादनाला बसत असताना सफरचंदासारखे उच्च मूल्याचे पर्यायी फळपीक शेतकऱ्यांसाठी नवी आशा निर्माण करत आहे। तज्ञांच्या मते ॲना ही जात उष्ण हवामानात देखील तग धरू शकते, त्यामुळे भविष्यात कोकणातील शेतकऱ्यांसाठी हे पीक उत्पादनाचा नवा पर्याय ठरू शकते। वेरळ येथील हा प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या उत्सुकतेने भेट देत असून कृषी क्षेत्रात या प्रयोगाची चर्चा रंगू लागली आहे। योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रयोगशील वृत्तीच्या जोरावर कोकणातील शेती नव्या दिशेने वाटचाल करत असल्याचं या प्रयोगातून दिसून येत आहे। नमस्कार मंडळी, कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो कोकणातला हापूस आंबा, फणस, करवंद, जांभूळ, कोकम, नारळ आणि पावसाळ्यातली भातशेती। परंतु आज जर मी म्हटलं की तुम्हाला येत्या काही दिवसात कोकणात पिकवलेली सफरचंद खायला मिळणार आहेत तर आपला विश्वास बसेल का? परंतु ही एक नवीन क्रांती नक्कीच कोकणात घडून येत आहे आणि त्याची सुरुवात वेरळ येथील प्रगतशील शेतकरी श्री सदानंद कदम उर्फ अप्पा कदम यांनी याची सुरुवात देखील केलेली आहे। आज आपण आलो आहोत वेरळ येथील त्यांच्या शेतीवर, जिथे त्यांनी 200पेक्षा जास्त अशी ॲपलची रोपं लावलेली आहेत आणि आपण बघू शकता की त्यांना सफरचंद देखील आलेली आहेत। ती झाडं आता फळांवर आणि फुलांवर आलेली आहेत। तर ही किमया घडली आहे आपल्या येथील शेतीतील जे संशोधक आहेत त्यांनी थंड हवेच्या ऐवजी आता उष्ण कटिबंधीय म्हणजे ट्रॉपिकल आपण क्लायमेट जे म्हणतो, तर इकडे साऊथ साईडला देखील होणाऱ्या या जाती आहेत, प्रजाती आहेत ज्या निवडून काढलेल्या आहेत। ही ॲना नावाची व्हरायटी आहे ॲपलची, तशीच एक हर्मन 99 ही देखील एक व्हरायटी आहे। ॲना नावाची ही इस्रायलमध्ये डेव्हलप झालेली व्हरायटी आहे 1959 साली। तर ही जवळजवळ 45 डिग्रीपर्यंत देखील जगू शकते। नुसती जगू नाही शकत तर अतिशय चवीची अशी फळं देखील देते। तर आपल्याकडे आता जे बदलणारं क्लायमेट आहे, वातावरणीय बदल जे होत आहेत, आपण बघतोय वर्षानुवर्ष पावसाचं शेड्यूल देखील डिस्टर्ब होतं आहे। तसंच जे वाढलेलं टेम्परेचर आहे, तर ह्या सगळ्याला सामोरं जायचं असेल आणि टिकायचं असेल तो कोकणाने आता असे वेगवेगळे पर्याय निवडून काढले पाहिजेत आणि त्याची सुरुवात नक्कीच सदानंद कदमजी यांनी इथे केली आहे, करून दाखवली आहे। तर सर्वांना आव्हान आहे की या नवीन प्रयोगाचे सर्वांनी स्वागत करावे आणि त्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर नक्की वेरळ येथील त्यांच्या शेतीवर व्हिजिट करावी।